चंदन बटवा भाजी ही रान भाजी आहे। तर मी चंदन बटवा घेतला आहे व तो छान मिठाच्या पाण्यात धुवून घेतला आणि छानपैकी चिरून घेतला आहे। चिरून मी एका थाळीत काढून घेतला आहे। त्यासाठी मी इथं मिरची घेतली, कांदे घेतले व कढईत तेल टाकले। इथं मिरची, कांदा, लसूण आणि टमॅटो छान बारीक चिरून घेतले। कढईत 2 चमचे तेल टाकले, त्यात मोहरी, जिरं व मिरची टाकून छान परतून घेणार आहे। आता मी त्यात लसूण टाकणार आहे। लसूण पण छान लाल करून घ्यायचा आहे। लसूण छान लाल झाल्यानंतर त्यात कांदा टाकायचा आहे। कांदा पण छान लाल परतून घ्यायचा आहे। कांदा शिजत असताना मी त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे मीठ टाकल्यावर छानपैकी कांदा छान लाल परतला जातो आणि शिजून जातो। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लवकर कळतील। आता मी यात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा तिखट टाकून घेतलं आहे। त्यात टमाटा पण छान परतवून घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात जिन्नस वाढवू शकता। आता मी त्यात चंदन बटवा ही भाजी चिरून घेतली होती आणि त्यात ही भाजी सोडली आहे आणि आता मी ते छान परतून घेणार आहे। अगदी एका वाफेवरच ही भाजी तयार होते। यापूर्वीच मी पोकळा भाजी, पात भाजी, मुळा भाजी, फ्लावर भाजी, भेंडी भाजी अशा भरपूर प्रकारच्या भाज्या टाकल्या आहेत, त्या तुम्ही माझ्या व्हिडिओत जाऊन पाहू शकता। आता मी याला छान एक वाफ आणून घेणार आहे। चवीनुसार यात मी मीठ ॲड केलेलं आहे। आता मी छान झाकण ठेवून याला एक वाफ आणू देणार आहे आणि ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। अगदी पौष्टिक अशी ही रान भाजी तयार होते। तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास नक्की मला कमेंट्स करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात हे कळवायला विसरू नका। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ।